नमस्कार, आपण पाहतात आर के न्यूज. कोवाड ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विनायक कोल्हे यांनी केला. 7 संशयास्पद खर्चांवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोवाड ग्रामपंचायतीत मार्च 2025 मध्ये विविध विकास कामे व साहित्य खरेदीच्या नावाखाली करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहारांची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत विनायक कोल्हे यांनी कथित गैरव्यवहाराबाबत सविस्तर माहिती देताना 7 प्रमुख खर्चांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की सार्वजनिक कचरा कुंड्यांसाठी 1,68,000चा खर्च दाखवण्यात आला आहे. नवीन विद्युत पंप खरेदीसाठी 1,44,000चा खर्च दाखवण्यात आला आहे. शाळा व अंगणवाडीसाठी खेळणी व जाजम खरेदीवर 77,500 रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. वृद्धांसाठी सिमेंट बाकड्यांवर 49,500 रुपये खर्च दाखवण्यात आला. आरोग्य शिबिरासाठी 50,000 रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. संगणक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी 1,35,000 रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 3,28,000 रुपयांची बिले एकाच दिवशी विविध नावांनी काढण्यात आली आहेत. या सर्व गैरव्यवहारावर खर्च केलेल्या रकमेत अनियमितता दिसून येते. सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. याशिवाय या सर्व खर्चांबाबत कागदोपत्री बिले तयार करून प्रत्यक्षात कामे न झाल्याचा संशय, एका महिन्यात मोठ्या प्रमाणात बिले अदा करण्यात आल्याबाबत प्रश्नचिन्ह, तसेच खोट्या पावत्या व व्हाउचर्सचा वापर झाल्याची शक्यता असल्याचेही विनायक कोल्हे यांनी स्पष्ट केले. या गैरव्यवहारांना अधिकारी पाठबळ देत आहेत असा संशय आहे, कारण चौकशीसाठी मागणी केल्यावर आंदोलनाचा इशारा देईपर्यंत प्रशासन दुर्लक्ष करतं. आंदोलनाच्या आदल्या दिवशी चौकशी रिपोर्ट येतो, हे समाजहिताचे नाही. अनेक कामे झालीच नाहीत, मात्र त्यांचे बिल काढून घेतले आहेत. आपल्याच संबंधित लोकांना कामे देऊन काम सुरू होण्यापूर्वीच पैसे काढल्याची नोंद आहे. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतीचे दप्तरच बदलण्यापर्यंत मजर गेली आहे, असे स्पष्टीकरण दिले. यावेळी लक्ष्मण मनवाडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून पत्रकार परिषद घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, विकास कामातील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहारातील पारदर्शकतेचा अभाव यामुळे नागरिकांना पत्रकार परिषद घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले. जानबा कांबळे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराबाबत 15वा वित्त आयोग, मागासवर्गीय कल्याण निधी तसेच इतर योजनातील निधींचा तपशील, खर्चाची माहिती, ऑडिट अहवाल, ग्रामसभेचे ठराव आणि संबंधित कागदपत्रे मागविली असल्याचे सांगितले. मात्र नियमानुसार मुदत उलटूनही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. या सर्व बाबी बाहेर आल्यावर अजूनही गैरव्यवहाराची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पा जाधव व चंद्रकांत सुतार यांनी आम्हाला ग्रामपंचायतीत कधीच विश्वासात घेतले नाही. मीटिंगला ठरलेल्या गोष्टींची कधीच अंमलबजावणी झाली नाही. आम्ही गेल्यावर तिघे चौघे निर्णय घेत, हे समजल्यावर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जायचेच बंद केले, असे स्पष्टीकरण दिले. पत्रकार परिषदेला चंद्रकांत कुंभार, कल्लाप्पा वांद्रे, पांडुरंग वांद्रे, संभाजी आडाव, शिवाजी जाधव, भैया पाटील, वसंत वांद्रे, रामा पाटील, अभिजित वन्याळकर, परशुराम आडाव, भरमू आडाव, गजानन आडाव, गुंडू तेली आणि लक्ष्मण बागिलकेकर उपस्थित होते.